आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पावसामुळे गेल्या 2 महिन्यापासून बंद असलेले कोयना पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे। सातारा बाजूकडे जाणाऱ्या कोयना पुलाशेजारी नवीन 3 पदरी पूल उभारण्यात येत आहेत। पुलाचे पिलर उभे राहिल्यानंतर त्यावरती 20 गर्डरही बसवण्यात आले असून उर्वरित गर्डर बसवण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। सध्या गर्डर फिटिंगचे काम सुरू करण्यात आले आहे। 5 एप्रिल 2023 रोजी कोयना नदीवर पूल उभारण्याच्या कामास सुरुवात झाली होती। 31 मे 2024 रोजी गर्डर बसवण्यास सुरुवात झाली होती। त्यानंतर पावसाने काम थांबले होते। सध्या DP जैन कंपनीच्या वतीने पुलावरील या कामास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली असून गेल्या 2 दिवसापासून या पुलावरील गर्डरचे फिटिंग सुरू करण्यात आले आहे। आपण पाहू शकता कोयना नदीवर होणाऱ्या नवीन पुलाच्या या कामास सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान मंगळवारी गणेश विसर्जन असल्याने ग्रामीण भागातून शहरात विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांसाठी कोल्हापूर नाक्यावर रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे। DP जैन कंपनीने कोल्हापूर नाक्यावर सध्या हा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे गणेश मंडळांच्या वाहनांची शहरात येण्याची सोय होणार आहे।